प्रेक्षको नमस्कार. कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीत मिळणारी मदत या विषयावरती चर्चा करणार आहोत. नैसर्गिक आपत्ती ही नेमकी कशामुळे होते आणि त्या आपत्तीमध्ये काय काय येतं आणि आपत्तीमध्ये कधी गारपीट होते, कधी मुसळधार पाऊस होतो, त्यामुळे महापूर येतो, काही वेळेला दुष्काळ पडतो. आता याच्यामुळं पिकांचं आणि फळबागांचं नुकसान होतं. परिणामी शेतकऱ्यांना तो आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. काही वेळेला किडे असतील किंवा रोगराई असेल याचाही पिकांवरती परिणाम होतो आणि त्याचाही शेतकऱ्यांना फटका बसतो. तर हा फटका बसू नये त्याची भरपाई व्हावी म्हणून शासनाकडून काही उपक्रम राबवले जातात, त्यांच्याकडून काही मदत केली जाते. ती कशा पद्धतीनं असते, त्याच्यासाठी अर्ज कोणाकडे करायचा, ती प्रक्रिया आपण समजावून घेणार आहोत. त्याचबरोबर कोणती पिकं त्याच्या अंतर्गत येतात, काही वेळेला पडझड होते किंवा काही वेळेला काही शेतातली माती वाहून जाते, त्यावेळी पण आपल्याला तो नुकसानीचं मिळू शकतं का, कोणकोणते शेतकरी त्याच्यामध्ये सहभाग होऊ शकतात, अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवरती आज आपण चर्चा करणार आहोत. या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत कृषी सहसंचालक विनय कुमार आवटे, जे विस्तार आणि प्रशिक्षण विभाग कृषी आयुक्तालय पुणे या ठिकाणी कार्यरत आहेत. सर, तुमचं कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. नैसर्गिक आपत्ती म्हणजे नेमकं काय आणि याच्यामध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश असतो? नैसर्गिक आपत्ती म्हणजे जे काही नियमित आहे त्याच्या व्यतिरिक्त जे मानवाच्या कंट्रोलच्या बाहेर आहे किंवा त्याला आपण नैसर्गिक आपत्ती असं म्हणतो. जसं आता तुम्ही सांगितलं तसं केंद्र शासनाने, राज्य शासनाने काही बाबी यांची सूची केली आहे. ती सूची जर आपण बघितली तर सर्वसाधारणपणे केंद्र सरकारने 12 बाबी ह्या नैसर्गिक आपत्तीमध्ये केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये चक्रीवादळ, दुष्काळ, भूकंप, आग, पूर, सुनामी, गारपीट, दरड कोसळणे, बर्फखंड कोसळणे म्हणजे हिमवर्षाव, ढगफुटी, टोळधाड, थंडीची लाट व कडाक्याची थंडी, अशा 12 आपत्तींचा समावेश केंद्र सरकारने केलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त राज्य शासनाने त्याच्यात अजून 6 आपत्ती ऍड केलेल्या आहे की ज्याच्यामध्ये राज्य आपत्ती निवारण निधीतनं त्याला मदत देण्यात येते. ते म्हणजे अवेळी पाऊस. याच्यामध्ये ज्यावेळेस आपल्याकडे मोसमी पाऊस असतो पण त्याच्या व्यतिरिक्त पाऊस जर पडला त्याच्यामुळे शेतपिकाचं नुकसान झालं त्याला अवेळी पाऊस, अतिवृष्टी, 65 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस 24 तासात जर पडला तर अतिवृष्टी, आकस्मिक आग लागली, समुद्राचे उधाण, वीज कोसळणे आणि सततचा पाऊस. तर अशा केंद्र सरकारच्या 12 आणि राज्य शासनाच्या 6 अशा जवळपास 18 आपत्तींचा समावेश जो आहे तो नैसर्गिक आपत्ती या सदराखाली करण्यात येतो. आणि अशा प्रकारच्या आपत्तींमुळे जर शेतपिकाचं, शेतकऱ्याचं नुकसान जर झालं तर त्याला मदत देण्याचं प्रावधान जे आहे ते शासनामार्फत करण्यात आलेलं आहे. एकूण 18 आपत्ती सांगितल्या, याच्यामध्ये कोणकोणत्या आपत्तीमध्ये मदत दिली जाऊ शकते? या प्रकारचे जे केंद्र सरकारने आणि राज्य शासनाने निर्धारित केलेले जे आपत्ती आहेत ह्या आपत्तींमुळे जर शेतपिकांचं नुकसान जर झालं याच्यामध्ये आणि ते नुकसान जर 33% जास्त जर असेल तर याच्या संदर्भामध्ये पाहणी करून त्या संदर्भामध्ये मदत ही देण्यात येते. पिकनिहाय कशा पद्धतीने रक्कम दिली जाते? ज्यावेळेस विमा काढतो तर विम्यामध्ये प्रत्येक पीक निहाय वेगळी रक्कम असते. विमा सुरक्षित रक्कम जी आहे बाजरीसाठी वेगळी, मक्यासाठी वेगळी, तुमच्या डाळिंबासाठी वेगळी, केळीसाठी वेगळी, किंवा काही पिकांकरता विमा योजना नाही. जसे टोमॅटो करता विमा योजना नाही, मिरची करता विमा योजना नाही आहे, अंजिरा करता विमा योजना नाही आहे. तर अशा प्रकारच्या भाजीपाल्यासाठी देखील विमा योजना नाही आहे. पिकांसाठी फक्त कांदा पीक जे आहे, कांदा पीक हे विमा योजनेमध्ये समाविष्ट आहे. तर तिथं पीक निहाय, जिल्हा निहाय विमा सुरक्षित रक्कम बदलते. परंतु ज्यावेळेस नैसर्गिक आपत्तीचा आपण विचार करतो तर त्याच्यामध्ये ब्रॉड क्लासिफिकेशन करण्यात आलेलं आहे. तुमची पिकं आहे म्हणजे 4 महिन्याची जी काही मोसमी पिकं जी आहेत याच्यामध्ये हंगामी पिकं जी आहेत तर त्यांचं जर नुकसान झालं असेल आणि जर ती कोरडवाहू असतील, आपल्या राज्यामध्ये जवळपास 82% क्षेत्र हे कोरडवाहू, 82 ते 83% क्षेत्र कोरडवाहू पावसावर आधारित आहे. त्या पिकांचं जर नुकसान जर झालं तर त्याला 8,500 रुपये प्रति हेक्टर हे 1 हेक्टरच्या मर्यादेमध्ये किंवा जेवढं त्या प्रमाणात जितकं त्याचं क्षेत्र असेल पेरणी क्षेत्र तर ते त्याला 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये मदत देण्यात येते. जर ते आश्वासित सिंचन योजनेखाली जर असेल म्हणजे पाटपाणी त्याला जात असेल आणि त्याला सिंचनाची सुविधा जर असेल, बागायती पीक जर असेल तर त्याला 18,000 रुपये जे आहे प्रति हेक्टर जे आहे तर तेवढा मदत देण्यात येते. आणि जर ते बहुवार्षिक पीक असेल
म्हणजे जे काही फळबागा वगैरे जे आहेत याच्यामध्ये, तर ते जर बहुवार्षिक पीक जर असेल 22,500 रुपये प्रति हेक्टर ही 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये जी आहे मदत ती देण्यात येते. पण यामध्ये शासनाने कमीत कमी मदत हे निर्धारित झाली आहे की समजा एखाद्याचं क्षेत्र जर 10 गुंठे जर असेल, जर त्याला 8,500 रुपयाप्रमाणे जर मदत जर द्यायची तर 10 गुंठे क्षेत्राकरता ती 850 रुपये येते, 10%. मग ती कमी येते किंवा त्याच्यापेक्षा कमी क्षेत्र असेल तर काय करायचं. मग त्या संदर्भाने शासनाने निर्णय घेतला आहे की जर ते कोरडवाहू पीक जर असेल तर त्याला कमीत कमी 1,000 रुपये मदत, म्हणजे 1,000 रुपयापेक्षा कमी आलं तर कमीत कमी 1,000 रुपये मदत द्यायची. जर ते आश्वासित सिंचनाखालचं पीक जर असेल तर ज्याला 18,000 रुपये जी मदत आहे त्या ठिकाणी कमीत कमी 2,000 रुपये मदत जी आहे ते शासनामार्फत दिली जाते. आणि जर ते बहुवार्षिक फळपीक जर असेल तर त्याच्याकरता 22,500 रुपये नियमित मदत आहे. पण क्षेत्र जर कमी असेल तर कमीत कमी त्याला 2,500 रुपये मदत जी आहे ते शेतकऱ्याला ती द्यायची. कमी क्षेत्र म्हणजे किती असलं पाहिजे असं? कमीत कमी क्षेत्र म्हणजे जर त्याची मदत 1,000 रुपयापेक्षा जर कमी झाली, उदाहरणार्थ मी सांगितलं की 8,500 रुपये एका हेक्टरला आहे, 1 हेक्टर म्हणजे 100 गुंठे, मग 1 गुंठ्याला किती आली त्याची, तर सर्वसाधारणपणे 85 रुपये आली. जर त्याचं 5 गुंठे जर क्षेत्र जर असेल किंवा 10 गुंठेचं क्षेत्र असेल तर त्याला फक्त 870 रुपये मदत मिळेल, जे 1,000 रुपयापेक्षा कमी आहे. बरोबर. मग तेवढं क्षेत्र जर असेल तर त्याला किमान 1,000 रुपये मिळेल. हे जे निकष आहेत वेगवेगळे, आता तुम्ही जे सांगितलेले हे एवढेच आहेत की अजून काही वेगळे निकष याच्या आहेत? आता आपल्या इकडे फार मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्ती ही अतिवृष्टीचं प्रमाण आहे. अतिवृष्टी म्हणजे काय की 24 तासामध्ये 65 मिलीमीटर त्याच्यापेक्षा जास्त पाऊस जर झाला तर त्या ठिकाणी नुकसानीचा पंचनामा करण्यात येतो. आणि ते नुकसान जर 33% जास्त असेल, म्हणजे 1 हेक्टर क्षेत्रामध्ये 33 गुंठ्यापेक्षा जास्त क्षेत्राचं नुकसान झालं असेल, 33% पिकाचं नुकसान जर झालं असेल तर तो मदतीस पात्र होतो. त्यांना 33% ते 100% जे नुकसान होतं त्याला ह्याच दराने मदत देण्यात येते. 33% कमी जर नुकसान जर असेल तर तो मदतीतून तो वगळला जातो. त्याच्यानंतर दुसरा जो महत्त्वाचा निकष आहे महाराष्ट्र शासनाने जो केलाय तो सततचा पाऊस, म्हणजे 65 मिलीमीटर पाऊस नाही पडला त्या ठिकाणी पण दररोज पाऊस पडतोय आणि त्या ठिकाणी पिकाचं नुकसान जर झालं तर त्या संदर्भात निकष असा निर्धारित केलेला आहे की जर 10 मिलीमीटर हा प्रतिदिन पाऊस सलग 5 दिवस जर पडला तर ते 50 मिलीमीटर होतात. परंतु आधी पाऊस पडला असेल, ऑलरेडी त्याच्यामध्ये शेतामध्ये पाणी जर असेल तर त्याच्यामुळे पिकाचं नुकसान होतं. तर त्याच्यामुळे असा 10 मिलीमीटर पाऊस प्रतिदिन असा 5 दिवस जर पडला 50 मिलीमीटर, आणि हा पडलेला 5 दिवसाचा एकूण पाऊस हा त्याच कालावधीतल्या त्या महसूल मंडळातल्या पाठीमागच्या 10 वर्षातला जो काही ॲव्हरेज पाऊस आहे त्याच्यातलं दुष्काळी वर्ष वगळून 10 वर्षातला जो ॲव्हरेज पाऊस आहे त्याच्यापेक्षा 50% जास्त असावा. म्हणजे जर पाठीमागच्या 10 वर्षाचा महसूल मंडळाचा पाऊस जर 100 मिलीमीटर असेल आणि चालू वर्षी जर सततचा पाऊस जर आहे 10 मिलीमीटर 5 दिवस जर पडला याच्यामध्ये सलग याच्यामध्ये, आणि तो जर 50 मिलीमीटर आहे पण तो पाठीमागच्या 10 वर्षाच्या ॲव्हरेज पेक्षा कमी आहे, तर तो किमान 150 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस हवा आताचा. म्हणजे पाठीमागच्या 10 वर्षाचा जो ॲव्हरेज आहे त्याच्या 50% पेक्षा जास्त हवा. हा जो आहे हा सततच्या पावसासाठीची पहिली कळ आहे. आणि केवळ हा असून भागत नाही, तर त्याच्यामध्ये एक नॉर्मलाइज डेरिव्हेटिव्ह व्हेजिटेटिव्ह इंडेक्स म्हणजे वनस्पतीचा जो निर्देशांक जो आहे जो सॅटेलाइटच्या माध्यमातून काढण्यात येतो तो निर्देशांकही महत्वाचा आहे. म्हणजे ज्या दिवशी पावसाला सुरुवात झाली त्याच्यानंतर 15 दिवस जो आहे याच्यामध्ये 15 दिवसाचा जो काही NDVI इंडेक्स आहे हा तुमचा पहिल्या दिवसाचा जो इंडेक्स आहे त्याच्यापेक्षा हा कमीच असावा, तो जास्त नसावा. म्हणजे काय होतं की ज्यावेळेस नैसर्गिक आपत्ती होते ना तर त्यावेळेस पिकाचा फुलोरा जो आहे त्याच्यावर रोगराई पडते, हे पडते, सडून जातात ते. त्याच्यामुळे जो काही व्हिजिटेटिव्ह कव्हर आहे जे सॅटेलाइटला दिसतं तर ते व्हिजिटेटिव्ह कव्हर आपत्ती घडण्याच्या आधी आणि आपत्ती घडल्याच्या नंतर 15 दिवसापर्यंत याच्यामध्ये खूप फरक 50% पेक्षा जास्त फरक हा अपेक्षित आहे. तसं जर असेल तर मग पंचनामा करण्यात येतो त्या क्षेत्राचा आणि नुकसान भरपाई जी आहे ती दिली जाते. हा जसं सततच्या पावसाला लागू आहे तसंच हा जी अतिवृष्टी आहे 65 मिलीमीटरचा पाऊस आहे, आता केवळ 65 मिलीमीटर पाऊस पडून भागणार नाहीये, तर 65 मिलीमीटरचा पाऊस पडून त्याच्यानंतर पुन्हा हा NDVI इंडेक्स हा 0.5 किंवा त्याच्यापेक्षा जर कमी जर असेल याच्यामध्ये आणि तो पावसाच्या सुरुवातीच्या दिनांकापेक्षा जर 15 दिवसाचा नंतर येणारा इंडेक्स हा जर कमी जर असेल तर ही कळ जर लागू झाली तर मग त्याचा पंचनामा करण्यात येतो. मग हा त्या ठिकाणी जे सर्वेक्षण आहे, पंचनामा म्हणण्यापेक्षा सर्वेक्षण जे आहे नुकसानीचं सर्वेक्षण, ते मग तुमचा महसूल विभाग, ग्रामविकास विभाग आणि कृषी विभाग हा संयुक्तरित्या त्या ठिकाणी गाव पातळीवर करतो. तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, कृषी सहाय्यक असेल याची समिती जी आहे त्याचं सर्वेक्षण करते आणि ती ठरवते की किती नुकसान झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये मग फक्त 2 हेक्टरच्या मर्यादेमध्येच ही मदत देण्यात येते. समजा माझं क्षेत्र 4 हेक्टर आहे तर मला 4 हेक्टर नाही, मला 2 हेक्टरच्या मर्यादेमध्येच ती मदत नियमाप्रमाणे मिळते. जास्त क्षेत्र असेल तर नाही मिळत मिळत नाही म्हणजे जास्त क्षेत्राकरता मिळत 2 हेक्टरच्या मर्यादेत मिळते. परंतु कधी कधी राज्य शासन एखाद्या आपत्तीचं जास्त असेल तर विशेष निर्णय घेते आणि त्याच्या माध्यमातून मग 2 हेक्टरची मर्यादा 3 हेक्टर, जशी आता खरीप 2022 ला झालं. खरीप 2022 ला राज्य शासनाने जे आहे ते विशेष निर्णय घेतला की मदतीचे दर दुप्पट केले. म्हणजे पूर्वी तर 6,800 होते, आता जे मी 8,500 सांगतोय कोरडवाहू करता ते पूर्वी 6,500 होते. मग 6,500 प्रति हेक्टरी त्याच्या दुप्पट
म्हणजे 6×12 आणि 513,000 रुपये, 13,000 रुपये प्रति हेक्टरी, म्हणजे 2 हेक्टरची मर्यादा होती ती वाढून 3 हेक्टर केली होती. म्हणजे जो कोरडवाहू शेतकरी जो होता, ज्याला पूर्वी 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये म्हणजे फक्त 13,000 रुपये मदत मिळाली असती, तर त्याला शासनाने विशेष निर्णय घेतल्यामुळे त्याला 39,000 रुपये मदत 3 हेक्टर क्षेत्र असेल तर ती मिळू शकली असते. एवढा मोठ्या प्रमाणात निर्णय घेतला. तर याच्या व्यतिरिक्त काही मदत जर द्यायची असेल, वाढीव क्षेत्र किंवा विशेष दराने मदत द्यायची, तर ते राज्य शासन स्वतःच्या निधीतून निर्णय घेतात त्या आपत्तीनुसार. दुष्काळ असेल किंवा भूकंप असेल किंवा गारपीट, त्यावेळी पण हेच निकष असतात की वेगळे असतात? हेक्टरी मदतीचे निकष हेच आहेत. फक्त ते दुष्काळ पडला तर दुष्काळाचे निकष वेगळे, त्याच्यानंतर भूकंप घडला, पूर आला याच्यामध्ये, तर त्याच्या वेळेस जे आहे तर ती पाहणी करून जे आहे तर त्या ठिकाणी स्थानिक प्रशासन जे आहे, जिल्हाधिकारी महोदय हे निर्णय घेतात आणि मग शासनाच्या निकषाप्रमाणे त्याची पाहणी केली जाते आणि नंतर मदत दिली जाते. मात्र मदतीचे निकष हेच राहतात. ही मदत कशी आणि केव्हा दिली जाते? नैसर्गिक आपत्तीमध्ये जे आहे त्या पीक विम्यामध्ये जर अशा प्रकारे अतिवृष्टीमुळे नुकसान जर झालं तर त्यांना ती जी विमा कंपनी आहे तर त्याला सूचना द्यावी लागते 72 तासाच्या आतमध्ये की आमचं नुकसान झालेलं आहे, असं असं आमच्या क्षेत्राची पाहणी करा. शेतकऱ्यांनी द्यावी लागते. शेतकऱ्यांनी द्यावी लागते 72 तास, घटना घडल्यापासून 72 तासाच्या आत. मग त्यावेळेस विमा कंपनी, स्थानिक कृषी विभाग आणि विमा कंपनी आणि शेतकरी ही जी संयुक्त पाहणी करतात, ठरवतात किती नुकसान झालंय आणि त्याच्याप्रमाणे नुकसान भरपाई ही दिली जाते. मात्र नैसर्गिक आपत्तीच्या बाबतीमध्ये शेतकऱ्याला कोणतीही सूचना देण्याची गरज नसते किंवा कोणताही अर्ज करण्याची गरज नसते. तर त्यावेळेस ती आपत्ती घडली तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आपण महसूल मंडल पातळीवर ऑटोमॅटिक वेदर स्टेशन बसवलेली आहेत, त्याला स्वयंचलित हवामान केंद्र म्हणतात. त्याच्यावर पावसाची नोंद ही होत असते. त्याचबरोबर स्थानिकरित्या जे आहे तर त्या ठिकाणी तलाठी असतात, हे असतात, त्यांनाही कळतं ह्या गावामध्ये जर खूप मोठ्या अतिवृष्टी झाली, शेतं वाहून गेली, पिकं वाहून गेली, बांध फुटले, तर त्या ठिकाणी त्याचे फोटोग्राफ्स वगैरे असतात. तर त्याचं गांभीर्य लक्षात येतं, वृत्तपत्राच्या माध्यमातून त्या बातम्या येतात. मग त्याच्यानंतर जे आहे तर त्या ठिकाणचं स्थानिक प्रशासन जे आहे म्हणजे महसूल विभाग जे आहे तर त्याच्या संदर्भामध्ये निर्णय घेतं, शासनाचे निर्देश आणून देऊन आणि त्यानंतर नुकसानीचे पंचनामे करून मदतीची प्रक्रिया ही पुढे चालू केली. याच्यासाठी शेतकऱ्यांना अर्ज कुठं करावे लागतात? हे नैसर्गिक आपत्तीसाठी शेतकऱ्याला कुठेही अर्ज करावा लागत. जे बाधित क्षेत्र आहे याची शासन जे आहे ती खातरजमा करतं, मग सॅटेलाइटच्या माध्यमातून करतं. जी आकडेवारी त्यांच्या हातात आलेली आहे स्वयंचलित हवामान केंद्रावर त्याच्या आधारे ती खातरजमा करतं आणि मग तो सर्वे होतो. त्यासाठी शेतकऱ्याला कोणता अर्ज करावा लागत नाही. गाव पातळीवरची जी समिती आहे, तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांच्या समितीमार्फत त्याचं निर्धारण करण्यात येतं आणि त्याची सूची बनवली जाते आणि त्याची यादी करून जी आहे तर त्यांना नुकसान भरपाई दिली जाते. काही शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला असेल आणि नंतर आपत्ती आली तर त्या दोन्ही म्हणजे ह्याच्यामध्ये त्यांना दोन्हीचा फायदा होतो का कशा पद्धतीने असतं ते? काही लोकांनी विमा भरला, उदाहरणार्थ सोयाबीन करता विमा आहे, सोयाबीन करता 55,000 रुपये प्रति हेक्टर विमा संरक्षित रक्कम आहे. मग सोयाबीनचं जर अतिवृष्टीमुळे नुकसान जर झालं तर मग शेतकरी विमा कंपनीला सूचना देतो की माझं नुकसान झालंय. मग विमा कंपनी पाहून येऊन त्याला काय 20-22 हजार जी काय मदत असेल तर ती विमामार्फत दिली जाते आणि मग पुन्हा नैसर्गिक आपत्ती अंतर्गतही त्या क्षेत्राचं जे आहे ते सर्वेक्षण करण्यात येतं आणि त्याला जे आहे जर ते बागायती सोयाबीन जर असेल तर त्याला 18,000 रुपये, जर ते कोरडवाहू सोयाबीन जर असेल तर त्याला 8,500 रुपये या निकषाप्रमाणे त्याचं सर्वेक्षण झाल्यानंतर जी काय आकडेवारी येईल त्याच्या अनुषंगाने मदत देण्यात येते. मात्र नैसर्गिक आपत्तीतली मदत वेगळी आणि पीक विम्यातली मदत वेगळी, याचा एकमेकाशी काही संबंध नाही. आणि एक शेतकरी जो आहे त्याला नैसर्गिक आपत्तीमधली पण मदत मिळते आणि पीक विम्याची देखील मदत मिळते. पण त्यांना विमा भरलेला असेल तरच ते मिळणार. विमा भरला असेल तरच त्याला विम्याची नुकसान भरपाई मिळेल, परंतु नैसर्गिक आपत्तीची मदत त्याला विमा भरला नसेल तरी त्याचं क्षेत्रबाधित झालं असेल तर ते मिळेल. काही वेळेला घराची पडझड होते किंवा जमिनीमधली माती वाहून जाते, अशा वेळी मदत मिळते का? की जो शासनाचा शासन निर्णय आहे त्या अनुषंगाने जर तुमच्या इथं माती जर वाहून जर आली आणि तुमच्या जमिनीवर जे आहे जवळपास 2.5 इंचापर्यंत जर थर मुरुम वगैरे जे आहे ते साचला तर तुमची जमीन नापीक होते. तर अशा परिस्थितीमध्ये जर घडलं तर जवळपास ती जमीन दुरुस्त करायला त्याला 18,000 रुपये प्रति हेक्टरी याप्रमाणे मदत मिळते. जर कधी दरड कोसळली, आता आपण बघतोय की पाठीमागे आता आपल्या इकडे खालापूरमध्ये दरड कोसळली म्हणजे गावाच्या गाव गाडली जातात, जसं माळींची घटना घडली होती. तर अशा प्रकारे जर दरडच कोसळली आणि पूर्ण रेसगा वगैरे साठला किंवा नदीने प्रवाहच बदलला, याच्यामध्ये नदी प्रवाहामध्ये अडथळा, नदीने प्रवाह बदलून जर नुकसान झालं तर त्यावेळेस जवळपास 47,000 रुपये प्रति हेक्टरी ही अल्प आणि अत्यल्प भूधारकांना मदत जी आहे शासनामार्फत देण्यात येते. त्याच्यानंतर तुम्ही विचारलं जसं एखादं जर पक्क घर पडलं याच्यामध्ये दुष्काळ म्हणजे भूकंपामध्ये पडलं किंवा मोठ्या प्रमाणामध्ये असं दरड कोसळून ते काढलं गेलं तर त्याला जवळपास म्हणजे जे काही सलग क्षेत्रावरचं आहे तर त्यांना जवळपास 1,20,000 रुपये आणि जे डोंगराळ भागातले त्यांना 1,30,000 रुपये अशा प्रकारे. त्याच्याकरता नंतर जर समजा जर कच्चं घर जर असेल त्याला 6,500 4,000 रुपये दुरुस्ती करता ते मिळतात. जर झोपडी जर असेल तर त्याच्याकरता काही निकष आहेत
तशा पद्धतीने महसूल विभागामार्फत मात्र ही मदत दिली जाते, याचा कृषी विभागाशी काही संबंध येत मग कृषी विभागाकडून परत वेगळी मदत असते का? नाही. कृषी विभागाकडनं फक्त पिकांपुरतं मर्यादित आहे. जे आपण म्हटलं 8,500, 17,000 आणि 22,500 बरं. या तिन्हींची मदत जी आहे ही देखील महसूल विभागाकडनं देण्यात येते. फक्त याचं निर्धारण जे आहे त्या निर्धारणाच्या मध्ये कृषी विभागाचा वाटा असतो, कारण ही पिकं आहेत, पिकाचं किती नुकसान झालं याच्या संदर्भात तांत्रिक माहिती म्हणून कृषी विभागाचा त्याच्यामध्ये समावेश आहे. की म्हणजे वाघ असेल किंवा डुकर असतील यांनी पिकाचं नुकसान केलं, त्या आपत्तीला त्यात काही मदत मिळू शकते का अशा केस? जसं आपण मगाशी चर्चा केली की वन्य प्राण्यांमुळे, निलगाईमुळे होणार नुकसान, रानडुकरामुळे होणार नुकसान याच्यामध्ये हे नैसर्गिक आपत्तीमध्ये येत नाही. त्याच्यानंतर दुसरा भाग जो आहे याच्यामध्ये कीड आणि रोगांमुळे जो काही नुकसान होतं तर ते देखील नैसर्गिक आपत्तीमध्ये येत नाही. ते टोळधाड ही कशी अकस्मात येते आणि मोठ्या प्रमाणामध्ये क्षेत्र व्यापते, त्याच्यामुळे ती बाब जी आहे टोळधाड ती नैसर्गिक आपत्तीमध्ये आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त बाकी तुडतुड्यामुळे झालेलं नुकसान किंवा बाकीच्या किडीमुळे झालेलं नुकसान, रस शोषण किडीमुळे झालेलं नुकसान या बाबी जी आहे नैसर्गिक आपत्ती येत नाही, कारण त्याच्यावर नियंत्रण करता येणं मानवाला शक्य आहे. याच्यामध्ये त्यांनी योग्य प्रतिबंधात्मक उपाययोजना जर केली तर नियंत्रण मिळू शकतो. ह्या बाबी नैसर्गिक आपत्तीमध्ये येत नाही, त्याच्यामुळे नैसर्गिक आपत्ती घटकांतर्गत त्याला मदत मिळत नाही. याच्या मात्र पीक विमा योजनेमध्ये जे आहे अशा प्रकारे जर नुकसान जर झालं याच्यामध्ये कीड आणि रोगांमुळे, तर त्याचा परिणाम शेवटी एकंदर उत्पादनावर होतो आणि एकंदर उत्पादन ते महसूल मंडळाचं म्हणजे उमट उत्पन्नापेक्षा कमी जर आलं तर योग्य सूत्राप्रमाणे त्याला मदत मिळते. आणि वन्य प्राण्यांच्या बाबतीत जर तुम्ही प्रश्न विचारला तर त्याला हा विभाग जो आहे वन विभागाच्या अखत्यारीत येतो, त्याच्यामुळे वन विभागाचे त्याच्या संदर्भामध्ये काही निर्देश आहेत. जसं आपण विचारलं की वाघाच्या किंवा बिबट्याच्या हल्ल्यामुळे जे आहे एखादाच गाय किंवा वासरू जे आहे तर ते शेळी होते किंवा एखादा मनुष्यहानी होते, तर त्यावेळेस तो वन विभागाचा निर्णय आहे. वन विभागाच्या निकषानुसार त्यांना जे आहे वन विभागाच्या पंचनाम्यानुसार ती मदत वन विभागामार्फत ही दिली जाते. फळबागा असतील किंवा डाळिंबावरती एकदम तेल्या रोग किंवा असे कुठले एकदम सगळ्यांचंच त्यात नुकसान होतं, तर त्या केसमध्ये मिळते का? नाही मिळत. त्याच्याकरता नैसर्गिक आपत्तीमध्ये ती मदत मिळत नाही किंवा विम्यामध्ये पण ती मदत मिळत नाही. तुम्ही आता उल्लेख केल्याप्रमाणे डाळिंबाचा तेलकट ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपत्ती आली, शेतकऱ्यांची पिकं उद्ध्वस्त झाली, डाळिंबागा काढून टाकायला लागल्या, तर अशा वेळेस विशेष बाब म्हणून शासन योजना तयार करतं, विविध योजना. शेतकऱ्याला मदत द्यायची, मग त्या डाळिंबाची पुनर्लागवड करायची, मग त्याच्याकरता MREGS अंतर्गत त्याला लागवडीकरता मदत करायची, त्याला काही आर्थिक सहाय्य करायचं, त्याला ड्रीप बसवण्याकरता सहाय्य करायचं. या संदर्भामध्ये शासन काही पॅकेज डिक्लेअर करतं पीक नाही आहे, पण ती ही बाब नैसर्गिक आपत्तीमध्ये येते. शेतकऱ्यांना जी मदत मिळवायची असेल तर त्यांनी काय कार्यवाही करणं अपेक्षित आहे? म्हणजे त्यांच्या बाजूनं काय कुठे अर्ज करणं किंवा कोणाला सांगणं किंवा कृषी विभागाकडे तक्रार करणं, काय करायला? नैसर्गिक आपत्ती अंतर्गत मदत मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी काहीच करावं लागत नाही, फक्त शेतकऱ्यांनी सहकार्य करावं लागतं. ज्यावेळेस हे सर्वेक्षण चमू येणार, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक वगैरे येणार, तर त्यांना आपलं क्षेत्र दाखवणं, किती नुकसान झालेलं आहे, त्याचं परिमाण योग्य पद्धतीने होतंय की नाही हे बघणं एवढं आहे. त्याच्यासाठी मदत मिळण्याकरता अर्ज शेतकऱ्याला कुठे करावा लागत नाही याच्यामध्ये, कारण ही कशी नैसर्गिक आपत्ती ही मोठ्या प्रमाणात असते आणि ते सगळ्यांना ते दिसते की व्यक्तिगत नसते. आता यावर्षी सुरुवातीला पाऊस खूप उशिरा सुरू झाला आणि नंतर जुलैमध्ये एकदमच पाऊस पडला, तर यावर्षी अशा काही योजना किंवा उपक्रम म्हणजे अंतर्गत मदत जाहीर होतीये का, दिली जाते का? आता तुम्ही जर बघाल तर जागतिक पातळीवर वातावरण बदलाची समस्या खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि सगळीकडे मोठ्या प्रमाणात चर्चा होते. अतिवृष्टी चालू वर्षी देखील आपण बघितलं की युरोपामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तापमान झालं, जर्मनीमध्ये जंगलांना आग लागली किंवा स्पेनमध्ये खूप टेम्परेचर वगैरे गेलं आणि उष्माघाताचे अनेक बळी झाले. तर हा जो काही क्लायमेट चेंज ज्याला आपण म्हणतो ही प्रक्रिया तर खूप आहे. त्या प्रक्रियेमुळे जे आहे हे नैसर्गिक आपत्तींची वारंवारता ज्याला फ्रिक्वेन्सी आपण म्हणतो ती वाढलेली आपल्याला देखील निदर्शनास येते. म्हणजे पूर्वीच्या काळी आता जवळपास 30 वर्ष मला कृषी विभागामध्ये झाली, म्हणजे 2015च्या पूर्वी वगैरे याचं प्रमाण जे आहे ते मर्यादित स्वरूपाचं असायचं, कुठंतरी व्हायचं. पण आपण 2015 ते 2022-23ची आकडेवारी या ठिकाणी मी आणलेली आहे. ती जर तुम्ही जर बघितली तर गेल्या 8 वर्षामध्ये म्हणजे 15 आणि 2022 हे इन्क्लूड जर केलं तर 8 वर्ष होतात. ते 8 वर्षामध्ये जवळपास 41,000 कोटी रुपयाची मदत नैसर्गिक आपत्ती अंतर्गत पिकांकरता फक्त ही देण्यात आलेली आहे. म्हणजे प्रत्येक वर्षाला जर बघितलं तर याची व्याप्ती 8×45 म्हणजे 5,000 कोटीपेक्षा जास्त आहे. त्याच्यामुळं नैसर्गिक आपत्तीमुळे शेती जी आहे शेती पिकावर खूपच वाईट परिणाम त्याचा होतो आणि ती मदत देण्यात येते. चालू वर्षी देखील हे आहे, हे स्टँडिंग ऑर्डर्स आहेत. त्याच्यामुळे चालू वर्षी जून महिन्यामध्ये कमी पाऊस होता, जवळपास 54% पाऊस पडला. 25 जून नंतर खऱ्या अर्थाने पावसाला सुरुवात झाली. जुलै महिन्यामध्ये काही ठिकाणी अतिवृष्टी झाली, जसं आपण यवतमाळ, चंद्रपूर
किंवा काही ठिकाणी आपण बघतो बुलढाणा वगैरे त्या ठिकाणी अतिवृष्टी वगैरे झाली तर ते ज्या ठिकाणी ज्या महसूल मंडळामध्ये ती झाली, ज्या गावामध्ये ती झाली, तर त्या ठिकाणी या निकषामध्ये जे पात्र होतात तर त्यांना ती नैसर्गिक आपत्ती अंतर्गत मदत ही मिळू शकते. तुम्ही गेल्या 30 वर्षापासून कृषी क्षेत्रामध्ये म्हणजे या विभागामध्ये कार्यरत आहात, तुम्हाला सगळा वेगळा ह्याचा अनुभव आहे. कधी असं घडलं का एखादा शेतकरी ह्या निकषामध्ये बसतच नाही, मग त्याच्यासाठी काही तुम्ही वेगळं म्हणजे तसे शोधून किंवा तशा पद्धतीचे काही उपक्रम हाती घेतले जातात? याच्यामधले जे निकष आहे, पावसाचा निकष, त्या ठिकाणी ऑटोमॅटिक वेदर स्टेशनचा रेकॉर्ड आहे ते आपल्याकडं, किंवा आपला हा NDVI आहे ते स्पेस रिसर्च सेंटर जे आहे, ऍप्लिकेशन सेंटर अहमदाबाद, त्याच्यानंतर आपलं वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी आणि महाराष्ट्र सदोष संवेदन केंद्र जे आहे MRSAC ज्याला आपण म्हणतो, महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ऍप्लिकेशन सेंटर नागपूर, याच्या संयुक्त विद्यमाने हा तांत्रिक दृष्टीने काढला जातो हा निकष आहे. म्हणजे NDVI निर्देशांक असेल किंवा पडलेल्या पावसाचं प्रमाण हे तर मोजत आहे, इंडिकेटर आहे तो. त्याच्यामुळे ज्या ठिकाणी अशी बाब घडली किंवा सततचा पाऊस 10 मिलीमीटर पडलेला आहे, तो पाठीमागच्या 10 वर्षाच्या सरासरीपेक्षा 1.5 पट जास्त आहे किंवा नाही, हे तर कॅल्क्युलेशन आहे, मॅथमॅटिक्स आहे. त्याच्यामुळे त्याच्यात व्यक्तिगत असा कोणता फरक नाहीये त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे अशा प्रकार नाही, जो आपण म्हणतो ती विम्याच्या बाबतीमध्ये अशा प्रकारची बाब घडते. कधी कधी त्याचं असेसमेंट आहे, याच्यामध्ये जे काही नुकसानीचं असेसमेंट आहे ते विम्याचे असेसमेंट 33% अबव आणि कमी नसतं, त्या ठिकाणी परफेक्ट असतं. किती टक्के नुकसान झाले, 30, 40, 50, 60%, आणि ही टक्केवारी त्या ठिकाणी नजरअंदाजाने त्या ठिकाणी ती होत असते. पण त्यावेळेस कधी कधी त्याच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या तक्रारी किंवा हे असतात, मग त्या संदर्भामध्ये विमा योजनेसाठी खास आहे. त्या ठिकाणी माननीय तहसीलदारांच्या आदेशाखाली कमिटी आहे, त्याच्यावर जर समाधान नाही झालं तर माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशाखाली कमिटी आहे, याच्यामध्ये चर्चा करून मग त्याचं समाधान हे होतं, निघू शकतं. शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल, जर अशी आपत्ती आली तर त्यांनी काय करायला पाहिजे किंवा त्याचं जे काही नुकसान आहे ते कमी करण्यासाठी काय करता येईल? आपण जरी बघितलं तर आता सोयाबीन आपल्या महाराष्ट्र राज्यातलं प्रमुख पीक आहे, जवळपास 50 लाख हेक्टरपेक्षा जास्त आहे. ज्या ठिकाणी BBF ब्रॉड बेड फरो याच्यामध्ये म्हणजे रुंद वरंबा सरी पद्धतीने ज्या ठिकाणी पेरणी किंवा लागवड केलेली आहे त्या ठिकाणची पिकं खूप चांगली आहेत, जी दुष्काळामध्ये चांगली तग धरतात. म्हणजे पावसामध्ये खंड पडला तर आणि अति पाऊस जरी पडला तरी ज्या काही सरी आहे त्याच्यातून अतिरिक्त पाणी वाहून जातं आणि पिकं चांगली राहतात. हा एक भाग. दुसरा भाग, शेतकऱ्यांनी उताराला आडवी मशागत, उताराला आडवी पेरणी करणे. तिसरा भाग आहे तर आपल्या शेतीची जी सुपीकता आहे तर ती वाढवणं. याच्याकरता सेंद्रिय कर्ब म्हणजे हिरवळीचं खत त्यामध्ये वापरणं, शेणखत वापरणं, कंपोस्ट खताचा वापर त्या ठिकाणी करणं, जैविक खतं जसं अझोट बॅटर, रायझोबियम आहे हे करणं. चौथं म्हणजे आपलं बीज प्रक्रिया करून म्हणजे बियाणाला जे आहे तर बियाणंजन्य रोगांपासून प्रक्रिया करणं, त्याच्याबरोबर जी काही जीवाणू खतं त्याची प्रक्रिया करून त्याची पेरणी करणं. या प्रमाणित बाबी ज्या आहेत ह्या शेतकऱ्यांनी ह्या कराव्यात. त्याच्यानंतर प्रत्येक शेतकऱ्यांनी विमा योजनेमध्ये, आता तर महाराष्ट्र शासनाने 1 रुपयात विमा योजना देऊ केलेली आहे. शेतकऱ्याला केवळ 1 रुपया हप्ता भरून विमा काढायचा आहे, तो विम्यामध्ये त्यांनी निश्चितच सहभाग घ्यावा. प्रेक्षको, आज आपण नैसर्गिक आपत्तीत होणारी जे नुकसान आहे आणि त्याला जी मिळणारी मदत आहे या विषयावरती चर्चा केली आणि जाणून घेतलं की नैसर्गिक आपत्ती कोणकोणत्या भागामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारची असते. म्हणजे गारपीट असेल, मुसळधार पाऊस असेल, कधी पूर असेल किंवा पिकांवरती वेगवेगळ्या प्रकारचे पडणारे रोग असेल. तर याच्यामध्ये काही शासनाची प्रावधानं आहेत, काही उपक्रम आहेत, त्याच्यातून आपल्याला फायदा होऊ शकतो जर हे सगळ्या व्यवस्थित पद्धतीने अंमलबजावणी केली तर. सर, तुम्ही कृषी दर्शन कार्यक्रमामध्ये सहभागी झालात आणि अत्यंत महत्त्वाची अशी माहिती दिली, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद.